नमस्कार, मी अश्विन बापट एबीपी माझाच्या वतीने या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। HP प्रस्तुत रिइन्व्हेंट माझा महाराष्ट्र, सपोर्टेड बाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, MIDC, MEDC, डिकी आणि निमा। या कार्यक्रमामध्ये नाशिक विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। नाशिक गोदावरीच्या काठावर वसलेलं एक समृद्ध असं शहर। समृद्ध अशा अर्थाने की वरवर पाहता नाशिकमध्ये कसलीच कमतरता नाहीये। गोदामाईच्या आशीर्वादाने पाण्याची कमतरता नाहीये, त्यामुळे साहजिकच सिंचनाच्या सोयींमुळे शेतात पिकणाऱ्या हिरवाईलाही तोटा नाहीये। वाहतुकीच्या साधनांमुळे बाजारपेठेची वानवा नाही, तर दुसरीकडे चलनी नोटा, वाईन पासून अगदी मिग विमानांपर्यंत सगळं काही बनवण्याची क्षमता आणि प्रतिभा या शहरामध्ये आहे। आणि म्हणूनच मी म्हटलं की नाशिक समृद्ध आहे। आणि याच समृद्धीच्या वाटेवर चालताना मुंबई, पुणे, नाशिक या औद्योगिक सुवर्ण त्रिकोणात नाशिकने आपलं स्थान मिळवलंय आणि ते भक्कम करण्याच्या दृष्टीने वाटचालही सुरू केली आहे। मात्र आता त्यातही त्यांना बदल हवाय। अजून नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे आणि अशा प्रगतिशील शहरांची भूक भागवण्यासाठीच या खास परिषदेचं आम्ही आयोजन केलंय। पुढे जाताना नाशिकबद्दल आणखी जाणून घेऊया। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नारायण नागबळी आणि कुंभमेळ्याची यजमान म्हणून जगप्रसिद्ध असलेली नाशिक नगरी। पोथ्या पुराणांतून नाशिकची अशीच ओळख आपल्याला बघायला मिळते। मात्र आजच्या डिजिटल युगात नाशिक वेगळंच दिसतंय। स्वर्गीय बाबूभाई राठी यांच्या प्रयत्नातून 60च्या दशकात नाशिक इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेटची स्थापना झाली आणि मंत्र नगरीला तंत्राचा परिस्पर्श झाला। आज मिग विमानापासून ते द्राक्षाच्या खोक्यापर्यंत अनेक वस्तू नाशकात तयार होतात। कृषी क्षेत्रात केवळ द्राक्षाच्या उत्पादनासाठी म्हणून प्रसिद्ध असलेलं नाशिक आता वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाऊ लागलंय। टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फळांवर प्रक्रिया करून नाशिकनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। तर औद्योगिक सुवर्ण त्रिकोणाचा भाग असलेलं नाशिक तांत्रिकदृष्ट्या जागरूक आहे। मात्र आता गरज निर्माण झाली आहे ती जागरूकतेच्या पलीकडचा विचार करण्याची, लेटेस्ट टेक्नॉलॉजी नाशिकला आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची। आणि त्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे एबीपी माझाचा आजचा कार्यक्रम। नाशिकसाठी आणि नाशिककरांसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ देत, कारण पारंपरिकता आणि आधुनिकता याची सांगड घालत हे शहर आणि नाशिकवासीय पुढे निघालेले आहेत। आणि आता गोदाकाठचा उल्लेख झाला, त्र्यंबकेश्वर देखील जिकडे जगभरातले भाविक मंडळी येत असतात। आणि साधारण गोदाकाठ म्हटलं किंवा त्र्यंबक म्हटलं की गुरुजी आपल्याला आठवतात आणि त्यांची एक टिपिकल इमेज, अगदी टिपिकल इमेज आपल्या डोळ्यासमोर उभी राहते। म्हणजे पितांबर नेसलेले, हातात पळी पंचपात्री घेतलेले, असे ती समोर आपल्या छवी येते। आणि जुन्या जीर्ण पोथी पुराणात रमलेले गुरुजी मग आपल्याला आठवतात। पण विचार करा, म्हणजे आजच्या काळामध्ये जर हेच गुरुजी लॅपटॉप, स्कॅनर आणि प्रिंटर घेऊन पण तेवढ्याच पावित्र्याने समोर आले तुमच्या, तर कसं वाटेल तुम्हाला? तर नेमके हे डिजिटल गुरुजी कोण आहेत, काय करतायत, बघूया। नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राहणारे हे आहेत दिनेश वैद्य गुरुजी। ज्योतिष आणि भिक्षुकी हाच त्यांचा पूर्वजांपासून चालत आलेला व्यवसाय असल्यानं घरी पोथी, हस्तलिखित ही आलीच। जवळपास सर्वच विषयातल्या पोथ्या आज त्यांच्याकडे उपलब्ध असून अगदी दुर्मिळ अशा पोथ्याही त्यांच्याकडे बघायला मिळतात। मात्र घरातल्या हजारोंच्या संख्येनं असलेली ही सर्व साधन सामुग्री सांभाळणं हे त्यांना अवघड जात होतं आणि यावर त्यांनी स्वतः शक्कल लढवत या सर्व पोथ्या डिजिटल करण्याचं ठरवलं। स्कॅनिंग प्रिंटिंगसाठीचा बाहेरचा खर्च परवडत नसल्यानं त्यांनी घरीच मशिनरी तयार केली। सोबतच डिजिटल कॅमेऱ्याचा वापर करून डिजिटलायझेशनचं काम सुरू केलं आणि 1997 पासून ते आज पावेतो त्यांनी हस्तलिखितांची तब्बल 7.5 लाख पानं आणि 9,000 पोथ्या डिजिटल केल्या। महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील वैद्य यांचं नाव पोहोचलंय। रोज हजारोंच्या संख्येनं त्यांच्याकडे पोथ्या डिजिटलायझेशनसाठी येतात। दिनेश वैद्य अर्थातच या डिजिटल गुरुजींना माझाचा सलाम। डिजिटल गुरुजींना आता आपण इकडे मंचावर बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ही डिजिटल पोथी साकारतानाचा त्यांचा अनुभव कसा होता। नाशिक हे मंत्रनगरीपासून तंत्रनगरीपर्यंत आलंय। त्या तंत्रनगरीमध्ये येताना
जुन्या लोकांनी सुद्धा पुढे यायला हवं त्या दृष्टिकोनातून केलेलं हे एक छोटंसं काम. आज जे हे काम करतोय त्यात प्रिझर्वेशन करत असताना अशा स्वरूपाने आता नवीन स्टाईलमध्ये या पोथ्या ठेवल्या जातात की ज्या योगाने त्या जास्तीत जास्त चांगल्या आणखीन बराच काळ टिकू शकतील. जे काही मशीन्स डेव्हलप झाले किंवा जे काही कॅमेरा मी डेव्हलप केलेत, काही सिमॉस चेंज करून, त्याच्यामुळे आज एवढी चांगली गोष्ट होते की मी साधारणतः 2 सेकंदात एक इमेज आणि तीही 3600 DPIची घेऊ शकतोय. डेटा खूप जास्त आहे आणि काम करायला वेळ खूप कमी आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने काम चाललंय आणि त्यात तुमच्या सगळ्यांचीच साथ हवी, तुमच्या सगळ्यांचेच आशीर्वाद हवेत. धन्यवाद. नवीन तंत्रज्ञानाच्या साथीने आपण बघितलं की पोथ्या नेमक्या कशा हायटेक होत चाललेल्या आहेत. मात्र या तंत्रज्ञानाच्या सोबतच माणसं आणि मेटल जोडणारा एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. म्हणजे त्यांनी अशी किमया करून दाखवली आहे की काही वर्षांपूर्वी एक कामगार म्हणून नाशिकला आलेला हा मुलगा आज 3 प्लांट्स असलेल्या कंपनीचा मालक आहे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि त्यांची आजवरची कामगिरी नेमकी कशी राहिली आहे बघूया. हे आहेत नाशिकच्या अंबड परिसरातल्या वेल्कॉन कंपनीचे मालक संतोष गुजराती. 1996 साली याच ठिकाणी 10 बाय 12च्या खोलीत त्यांनी सुरू केलेल्या कंपनीचा विस्तार आता 2 एकरमध्ये झाला. गुजराती यांच्या वेल्कॉन वेल्डिंग स्पीड गन शिवाय भारतातली एकही कार तयार होऊ शकत नाही या पातळीपर्यंत त्यांची वाटचाल जाऊन पोहोचली. या मितीला गुजराती यांचं अंबडमध्ये 2 तर सिन्नरमध्ये 1 अशी स्वतःची 3 युनिट्स असून 100हून अधिक कामगार आज त्यांच्या हाताखाली काम करतात. 10 बाय 12च्या शॉप पासून ते आज स्वतःच्या 3 मोठ्या कंपन्यांपर्यंतच्या या वाटचालीत आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी केलेला योग्य वापर हा नक्कीच कौतुकास्पद असून त्याद्वारे त्यांनी इटालियन कंपनीशी हातमिळवणी सुद्धा केली. आज वेल्कॉनमध्ये सर्व आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर होत असल्यानं वेळेसोबतच खर्चाची सुद्धा बचत होते. यापुढे सुद्धा अशाच प्रकारे प्रगती करत स्वतःचा कार प्लांट सुद्धा उभा करण्याचा त्यांचा विचार असून त्यासाठी मेहनत आणि जिद्द कायम असून त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला एबीपी माझाचाही सलाम. प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. टाळ्यांच्या गजरामध्ये इकडे स्वागत करूया वेल्कॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक संतोष गुजराती यांचं. टेक्नॉलॉजीची किक कशी तयार होते याच्यासाठी मला एक उदाहरण द्यायचं आहे. 1992 साली जेव्हा मी एका कंपनीमध्ये नोकरी करत होतो तेव्हा त्या कंपनीची एक 3.5 लाख रुपयाची ऑर्डर जी UAEहून त्या कंपनीला मिळणार होती, ती ऑर्डर आम्ही लूज केली. नंतर जेव्हा चौकशी केली तेव्हा ती ऑर्डर आम्हाला न मिळण्याचं कारण असं कळलं की नाशिकमध्ये कम्युनिकेशन करणं खूप अवघड होतं आणि आमच्या कंपनीकडे तेव्हा फॅक्स मशीन नव्हतं. तिथं मला सगळ्यात पहिल्यांदी टेक्नॉलॉजीची किक बसली. आजच्या घडीला टेक्नॉलॉजी वापरणं हा चॉईस उरलाय असं मला वाटत नाही. इट हॅज बिकम अ नेसेसिटी ऑफ अ ह्युमन बिंग. टेक्नॉलॉजीचा जन्मच माणसाचं आयुष्य चांगलं करण्यासाठी होतो आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे असं मला वाटतं. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून पुढे जाणारा असा हा विभागीय आयुक्त दवले सर आपल्यासोबत आहेत. आता सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शासनाची हीच भूमिका आहे की जेवढा ह्युमन इंटरफेस प्रशासनातला आणि जनतेतला कमी होईल तेवढा हा जो ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो तो भ्रष्टाचार कमी होण्याला मदत होणार आहे. आणि म्हणून डिजिटायझेशन किंवा डिजिटल रिव्होल्युशन यामध्ये फार मोठं भूमिका निभावणार आहेत. तसंच जर भ्रष्टाचार किंवा रेट टॅपिझम कमी करण्यासाठी सुद्धा डिजिटायझेशन आणि डिजिटल हा जो मंत्र आहे तो पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जावं लागणार आहे. या ठिकाणी एबीपी माझानं एक चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. धन्यवाद. पॅनल डिस्कशनकडे वळणार आहोत, चर्चेकडे वळणार आहोत आणि त्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती आपल्यासोबत आहेत, तज्ज्ञ मान्यवर आहेत. त्यांना मी इकडे मंचावर याची विनंती करतो. इप्कॉसचे इंडिया हेड आणि निमाचे चेअरमन HS बॅनर्जी सर यांना मी मंचावर याची विनंती करतो. देशदूत पब्लिकेशनचे MD जनक सारडा आता मंचावर येत आहेत. ESDS आणि IT इंडस्ट्री असोसिएशनचे VP पियुष सोमाणी. वेल्कॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक संतोष गुजराती सरांना आता मी मंचावर याची विनंती करतो. HP INC इंडियाचे झोनल मॅनेजर आशिषजी अग्रवाल सर. तर आपण या चर्चासत्राला आता सुरुवात करतोय. सगळ्यात सुरुवातीला मी संतोष गुजराती सरांकडे सांगेन, नाशिक आणि तंत्रज्ञान
हे जर समीकरण लक्षात घेतलं तर तंत्रज्ञानाचं नाशिकमध्ये नेमकं काय स्थान आहे, काय रोल आहे, काय सांगाल? माझं असं मत आहे की गेल्या 10-15 वर्षामध्ये नाशिक शहराची जी इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली आहे किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये जी ग्रोथ झाली आहे किंवा फॉर दॅट मॅटर ॲग्रिकल्चरमध्ये जी काही ग्रोथ झाली आहे यामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वाटा आहे. तशी नाशिकची ग्रोथ झालेली तुम्हाला गेल्या 10 वर्षात दिसेल आणि ती ग्रोथ टेक्नॉलॉजीच्या ग्रोथ बरोबर पॅरेलल आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सध्या दरवर्षी नाशिकमधनं जवळजवळ 10,000 इंजिनियर्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स तयार होत आहेत. मुंबईमधनं काही तयार झालेले ॲप्स किंवा बँगलोरमधनं मोबाईल ॲप्स जे तयार झालेत ते आता खूप मोठ्या लेवलला आपल्याला दिसत आहेत. पण असेच भरपूर ॲप्स जे होते ते नाशिकमधनं त्यांची इनिशियली सुरुवात झाली होती. म्हणजे ते ऑनलाईन पंडित म्हणा, रिअल इस्टेटचं ऑनलाईन सर्च म्हणा, या सगळ्या गोष्टींची इनिशियली जी सुरुवात होती ती नाशिकमधनं झाली. In terms of use of technology as such, we are also at par with our global peers. And I'm happy to state that our vendors have even supplied automation system to our global factories in China, even in Germany. Yeah, so that's the prowess of people of Nasik in terms of using technology in industry. वृत्तपत्रासारखं माध्यम अशा काळामध्ये जेव्हा न्यूज चॅनल किंवा वेबसाईट्स, न्यूज वेबसाईट्स असतील, आता व्हॉट्सॲप बुलेटिन पण यायला लागलेली आहेत, त्यांची स्पर्धा वाढते एकीकडे. तर तुम्ही तंत्रज्ञान कसं एकीकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपल्या वृत्तपत्राच्या दृष्टीने वाटचाल करते? देशदूतच्या वाटचालीत टेक्नॉलॉजीचं एक फार मोठं योगदान आहे. मला वाटतं 90ला पहिले आम्ही DTPचं कम्प्युटर जर्मनीतनं इम्पोर्ट करून त्याच्यावर काम सुरू केलं होतं. 95ला पहिल्यांदा वेबसाईट पहिल्या .comमध्ये लॉन्च केली होती आणि त्यानंतर 2008 नंतर आम्ही कन्सिस्टंटली वेब ॲपवर अवेलेबल आहोतच. पियुष सोमाणींकडे मी येईन. तुमच्या फील्डमध्ये पर्टिक्युलरली तुम्ही टेक्नॉलॉजी वेगळी कुठली नेमकी आणलेली आहे ज्याचा तुम्हाला आता फायदा होतो, त्याच्याबद्दल काय सांगाल? 2011मध्ये आमचा एनलाइट क्लाउड प्लॅटफॉर्म नाशिकमधनं लॉन्च केला. पण हा एक वेगळा क्लाउड प्लॅटफॉर्म आहे. जगभरात सगळे क्लाउड प्लॅटफॉर्म जे आहेत ते लोड बॅलन्सिंग मॉडेलवरती काम करतात आणि आमचा जो आहे तो ऑटोमॅटिक व्हर्टिकल स्केलिंग आणि मग हॉरिझॉन्टल स्केलिंग अशा मॉडेलवरती काम करतो. तर ही जी रिसर्च आम्ही करू शकलो, इनोव्हेशन जे करू शकलो ते नाशिकमुळे आणि नाशिकचे जे इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं जो टॅलेंट तयार होतोय त्यामुळे आम्ही करू शकलो. आपण आशिषजींकडे, आशिषजी, आपण या सगळ्यांचे विचार ऐकले, त्यांनी तंत्रज्ञानाच्या कशी वाट निवडलेली आहे, पण HP नाशिक स्पेसिफिक कसा विचार करते टेक्नॉलॉजीसाठी? Technology is no more an option. It is a need of a business today. That's a final conclusion. But जो next level growth की हम बात कर रहे हैं, SMB growth की बात कर रहे हैं, वहाँ पे डेटा, क्लाउड, एनालिटिक्स एंड मोबाइल जो फ्यूचर ट्रेंड है SMB में, उसके एडॉप्शन की महत्वता को प्रायोरिटी देनी चाहिए. जो मेरे ख्याल से पीयूष ने भी बहुत क्लियरली बताया, बनर्जी सर ने एंडोर्स किया वो चीज़ को, और वहाँ पे मुझे लगता है कि SMB कस्टमर को इन नासिक पर से वो तत्परता दिखानी चाहिए. अदरवाइज जैसे गुजराती सर ने एक लास्ट में जो स्टेटमेंट दिया कि अगर हम अपने पीयर्स के साथ में डिफरेंशिएट नहीं कर सकते हैं विद द यूज़ ऑफ अ टेक्नोलॉजी, then the business is going to be difficult because opportunity is a global and hence the competition is also real now and global. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. या सगळ्या मान्यवरांना माझा हा प्रश्न आहे की सर्व्हिस प्रोव्हायडर ज्या टेक्नॉलॉजीच्या कंपनीज आहेत त्यांच्याकडनं या नाशिक शहरासाठी स्पेसिफिक तुमच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत, काय सांगाल? If printing makes sense for Nasik, then please bring your printing solution skill sets to Nasik and help us, complement your ecosystem. मोठ्या कंपनीज आतापर्यंत फक्त मुंबई, बँगलोर या लोकेशन्सलाच जास्त फोकस करत होते. आज जर HP सारख्या कंपनीज जर कमिट करत आहेत की नाशिकच्या स्मार्ट सिटीमध्ये आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत, तर भरपूर इनिशिएटिव्ह सुरू आहेत. स्मार्ट सर्वेलन्स, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट मीटरिंग. आज घंटागाडी आपल्या कॉलनीमध्ये आली तर हे मोबाईलवरती समजायला लागलं आहे. हे कित्येक लोकांना मला वाटतं अजूनही माहीत नसेल, पण नाशिकमध्ये याची सुरुवात झालेली आहे. 100 मीटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती नोटिफिकेशन येतात. तर आता भरपूर 15-20 नवीन ॲप्लिकेशन्स आपल्याला पुढच्या एका वर्षामध्ये करायचे आहेत. तर त्याच्यात यांचं हार्डवेअर टेक्नॉलॉजीज, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीची खूप गरज असेल आपल्याला. खूप मोठ्या प्रमाणावर शेतकी व्यवसाय ह्या इथे होतो आणि HPच नाही तर सगळ्याच टेक्नॉलॉजिकल कंपन्यांना माझं असं सांगणं असेल की जर भारतातला 60% पॉप्युलेशन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे तर HP आणि HP सारख्या कंपन्यांचं त्या लोकांकडे लक्ष का नाही? सो थोडं लक्ष या लोकांनी त्या क्षेत्राकडे द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आशिषजी, एक्सपेक्टेशनवर आपलं काय आता उत्तर असणार आहे? Ashwin, I think the expectations are very clear and HP understand the priority of a customer
एंड वी हैव टू बी कॉम्पिटिटिव, वी हैव टू बी मोर अजाइल देन एवर। जैसे मैंने बताया कि सर हम लोग ऑलरेडी कंट्री स्पेसिफिक प्रोडक्ट लॉन्च कर रहे हैं, ISV कोलैबोरेटेड अप्रोच हमने लिया हुआ है, और हमारी जितनी भी सॉल्यूशंस रहेगी वो इजी अडॉप्टेबल, इजी डिप्लॉय एंड कॉस्ट इफेक्टिव होगी। ये हमारा कमिटमेंट है सर। बैनर्जी सर, इस इनिशिएटिव के बारे में आप क्या कहेंगे? Technology in general, it is not an option, and time to time we need to remind that we need to be ahead of the curve. But this kind of recess, let me call it, from the day-to-day work is good. I'm very happy that you do it. ABP आणि HP आपलं जे आपण जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, रिइन्व्हेंटिंग महाराष्ट्र, आणि आर प्रायोरिटी इज रिइन्व्हेंटिंग नाशिक, टेकिंग नाशिक टू दी टॉप मोस्ट लेवल. मुंबई पुण्यानंतर नाशिकचा नंबर लागला पाहिजे, हे आमचे प्रयत्न चालू आहेत. वा, या चर्चेमध्ये आता आपण थांबतोय. मात्र आणखी या सगळ्या मान्यवरांकडनं आपल्या मनात काही शंका असतील तर त्यांचं निरसन करण्याच्या दृष्टीने आपण एक प्रातिनिधिक प्रश्नोत्तर घेणार आहोत. माझा प्रश्न पियुषजींसाठी आहे. ICT म्हणजे मेनली इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये सध्या मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया हे दोन्ही खूप जोरदार चालू असताना इंडियामध्ये डेव्हलप झालेली टेक्नॉलॉजी इंडियामध्ये अडॉप्ट करवण्यासाठी काय काय चॅलेंजेस सध्या तुम्हाला येत आहेत? मेनली आपलं कसं आहे की एक पॉप्युलेशन फोकस कंट्री होती आपली. 1 बिलियन पेक्षाही जास्त पॉप्युलेशन असल्यामुळे आजपर्यंत टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसमध्येच आपण होतो, BPO KPO यासारख्या गोष्टींमध्ये. प्रॉडक्ट्सवरती कधीही आपण फोकस करू शकलो नाही. प्रॉडक्ट्सचं व्हॅल्यू काय असते हे इंडियन इन्व्हेस्टर्सला किंवा कॅपिटलिस्टलाही समजलेलं नाही. शेअर मार्केटलाही आजही प्रॉडक्ट समजत नाही. इन्फोसिस सारख्या कंपनीला फिनॅकल, फक्त एक प्रॉडक्ट त्यांचा जो होता फिनॅकल, तो इन्व्हेस्टर्सला समजत नव्हता, म्हणून त्यांनी एका सेपरेट कंपनीमध्ये तो प्रॉडक्ट शिफ्ट केला. आणि इन्फोसिस आता परत त्यांचं KPO BPO म्हणूनच ते फोकस्ड आहेत. तर प्रॉडक्ट्सला समजण्यासाठी कॅपिटलिस्ट आणि इन्व्हेस्टर्सने थोडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. उत्तम दर्जाचे प्रिंटर्स आणि लॅपटॉप्स बनवणारी कंपनी म्हणून HP आपल्याला परिचित आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन HP हा ब्रँड काय प्रयत्न करतोय याबद्दल HP महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर आशिष अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे या टेक्नो परिषदेच्या ठिकाणी HP तर्फे रिइन्व्हेंट झोन उभारण्यात आला होता, ज्यामध्ये नाशिकच्या लघु उद्योजकांना HPच्या टेक्निशियन्सशी थेट चर्चा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्या व्यवसायात HPच्या सेवांचा उपयोग कसा करता येऊ शकतो याबद्दल त्यांनी दिलेली माहिती नाशिकच्या उद्योग प्रतिनिधींकरता अत्यंत उपयुक्त ठरली. या कार्यक्रमाची सांगता करताना मी फक्त इतकंच म्हणेन की जुन्या नव्याचं सुंदर कॉम्बिनेशन असलेल्या नाशिक शहराची तांत्रिक समृद्धी आज आपण बघितली. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोथ्यांची पानं जोडणारे गुरुजी असतील किंवा मग धातूचे पार्ट्स जोडणारे संतोषजी असतील, नाशिकचं भविष्य यासारख्या मंडळींच्या हातात अगदी समर्थपणे आहे आणि उज्ज्वल आहे याची खात्री आपण सगळ्यांनीच बाळगायला हवी. आज या प्लॅटफॉर्मवर आम्ही त्यांची HP सारख्या ब्रँडशी गाठ घालून दिलेली आहे आणि त्यांनी एकमेकांचा उपयोग करून घ्यावा आणि तंत्रज्ञानाच्या वाटेवर नाशिकला आणि पर्यायाने महाराष्ट्राला देखील रिइन्व्हेंट करावं. ABP माझा आयोजित HP प्रस्तुत रिइन्व्हेंट माझा महाराष्ट्र, सपोर्टेड बाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, MIDC, MEDC, डिकी आणि निमा या खास कार्यक्रमामध्ये नाशिक विशेष भागामध्ये आत्ता आपण इकडेच थांबतोय. नमस्कार.